हॅलो, आवाज येता का? आवाज येता? आवाज येता का? हॅलो 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 भक्ती तो नमने महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं कुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंग
पर्यंत शरण शरण हनुमंता. विठाला 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 हार घाला. हॅलो हॅलो हॅलो. अल्पशः परिचय देणे गरजेचे आहे. मोजे टाकराळा तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील अखंड हरिनाम सप्ताह व या सप्ताहातील 17वे वर्ष. तर हे सज्जन मायपा हो, या सप्ताहाचे नियोजक तुकाराम लक्ष्मण पाटील यांच्या प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहातील विशेष कार्यक्रम म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान सत्र. कथा करणारे आमचे ज्येष्ठ श्री दिगंबर महाराज कंधारकर. त्याचप्रमाणे हे सज्जन मायबापा हो, इथे जमलेले माझे सर्व श्रोते मंडळ, बाहेर गावून आलेले सर्वांच्या चरणावर मी दंडवत घालते व सेवेला सुरुवात करते. विठाला 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 हे सज्जन मायबापा हो, तुमच्या गावच्या शेजारचे गाव म्हणजे सोमठाणा येथील मारुती धोंडीबा गोदेवाड यांचे सुपुत्र दत्ता मारुती गोदेवाड यांची पत्नी सौ श्रीदेवी दत्ता गोदेवाड यांची सुकन्या मातोश्री ही चिमणी तुम्हाला गुरु गोरक्षनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानामृताची थेंब पाजण्यासाठी या कीर्तनाच्या गादेवरती थांबलेली आहे. विठाला 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 थोडं दादा वर बसलेले खाली बसा मंडपामध्ये. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग भरतखंड भारत देशातील पुणे जिल्हा देहू गावामध्ये अवतीर्ण झालेले भगवान पंढरीनाथांचे लाडके भक्त वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री तुकोबरा यांच्या अभंग गाथेतील अद्वैत पर प्रकरणातील अभंग आज अखंड हरिनाम सप्ताहातील हनुमान जयंती निमित्त असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहातील 5व्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला
अभंगामध्ये काही पारमार्थिक तत्वाच्या 3 व्याख्या प्रतिपादन करतात. तर हे सज्जन मायबाप हो, जीवन जगत असताना जीवाला 3 गोष्टींची अति आवश्यकता असते. त्या गोष्टी कोणत्या म्हणाल तर अन्न, वस्त्र आणि निवारा. हे सज्जन मायबाप हो, या पळत्या जगामध्ये एक मोबाईलच धरा. अशा मूलभूत गरजा या जीवाला लागतात, पण पारमार्थिक साधकाला भक्तजनांना 3 गोष्टींची अति आवश्यकता आहे. त्या गोष्टी कोणत्या तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. विठ्ठला विठ्ठला जसा पारमार्थिक साधक भक्ती, ज्ञान, वैराग्याशिवाय जगू शकत नाही, त्याचप्रमाणे जसा मासा हा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसाच पारमार्थिक साधक भक्ती, ज्ञान, वैराग्याविना जगू शकत नाही. होय का उदक तुटता मिना किंवा जीवना वेगळी मासोळी, जळचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे. विठ्ठल 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 जीवना वेगळी मासोळी, 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 जीवना शकत नाही. तर भक्तीचं महत्व काय आहे? 6 शास्त्र, 18 पुराण, दशोपनिषद, 4 वेद यात संत महात्मा जपित तपी या सर्वांनी गायले आहे. तर याचं आपण थोडं चिंतन पाहूया. विठ्ठला 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 हरिमुद्दिश्य या क्रिया सैव भक्तिरिता प्रोक्ता यथा भक्ती परा भवेत. भगवंताला प्राप्त करण्यासाठी केलेली साधना तिला भक्ती म्हणतात. नंबर 2, मोक्ष कारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम् विचार सोयमीदृशः. विवेक चूडामणीमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन सांगितलेले आहे. स्वस्वरूपाचा अनुसंधान ठेवणं म्हणजेच भक्ती आहे. कोह कथमिदं भक्ती रसामृत सिंधुः मधुसूदन व सरस्वती माता यांचं मत. नंबर 3, नृतस्य भगवद्मती धारावाही कथां गतां सर्वेश मनसो वृत्तिर्भक्तिर्विधीयते. धर्माच्या आचरणाने द्रवीभूत झालेली चित्ताची वृत्ती सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रवाहित करणे म्हणजे भक्ती आहे.
नंबर 4 नारदांचे भक्तिसूत्र. 84 भक्तिसूत्र मूळ ग्रंथात आहे. त्यातला मी एक सांगते. यथा व्रज गोपिकाणां पूजादिष्वनुर्गः इति पारार्षः. तर व्यासांच्या मते पूजादी साधनात प्रेमळ भक्ती पाहिजे. नंबर 5 आत्मरत्य विरोधे नेती शांडिल्यः. आत्मस्वरूपावरती प्रेमभाव त्यालाच भक्ती म्हणतात. नंबर 6 अनन्य ममता विष्णू ममता प्रेम सांगतः. भगवंताविषयी ममता ठेवणे नामस्मरण हीच भक्ती आहे असं प्रल्हाद उद्धव नारदांचं मत आहे. विठाला 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 विठाला. तर काही संतांची मत सांगते. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जान माझा. माझे नामदेव महाराज एके ठिकाणी म्हणतात घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. माझे एकनाथ महाराज देखील एके ठिकाणी म्हणतात भक्ती नामाचा इत्यर्थ माझे स्वरूप निज भावार्थ. याने चिलाभे पुरुषार्थ सुफळ शास्त्रार्थ या नाव. विठाला 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 हो. अल्लादिनी शक्ती माता सीताई साहेब बसलेल्या होत्या. अयोध्यापती प्रभू रामचंद्र बसलेले होते. महान भगवत भक्त लखन भैया बसलेले होते. महान महान मोठ्या मोठ्या योद्ध्यांचे स्मरण करून त्यांची आठवण करून त्यांच्या सेवेची त्यांच्या पराक्रमाची आठवण करून जेव्हा प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात असताना ज्या ज्या भक्तांनी सेवा केली ज्या ज्या भक्तांनी आपला जीव पणाला लावला अशा भक्तांची आठवण काढून त्यांच्या सेवेतून उत्तीर्ण होण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्राने त्यांच्या सेवेचं फळ त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना दिलं. पण माझ्या महान भगवत भक्ताला म्हणजेच मारुती रायाला काही दिलं गेलं नाही. म्हणून सीतामाता प्रभू रामचंद्राजवळ जातात आणि म्हणतात प्रभू तुमच्या कार्यामध्ये 14 वर्षाच्या वनवासामध्ये ज्या ज्या भक्तांनी तुम्हाला सहकार्य केलं ज्या ज्या भक्तांनी तुमची सेवा केली त्यांना तुम्ही सर्व काही दिलं. पण ज्या दुष्टाने तुमचा आणि माझा वियोग घडवला त्या दुष्टाचा शोध अंजनी पुत्र महारुद्राने लावला. 7 समुद्रावरून उड्डाण मारली सागरावरती तरंगणारा पूल बांधला माझा शोध काढला नाही तेवढे कष्ट केले आणि तुम्ही त्या मारुतीरायाला काहीच दिलं नाही. सीतामातेच्या अंतःकरणाला वाईट वाटतं. सीतामाता आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढतात व तो हार नेऊन हनुमंतरायाला देतात. हनुमंतराया तो हार घेतात व झाडावरती जाऊन बसतात. मग सीतामाता तिथून निघून जातात तेव्हा हनुमंतराया त्या हारातला एक एक मणी काढायचे फोडायचे बघायचे आणि असं टाकून द्यायचे. तो प्रकार सीतामातेने बघितला. सीतामातेच्या अंतःकरणाला वाईट वाटतं. सीतामाता हनुमंतरायाजवळ येतात आणि म्हणतात अरे मारुती तू हे काय करत आहेस. मला प्रभू रामचंद्राने प्रेमाचं प्रतीक म्हणून हा हार दिला होता आणि तू खूप मोठा प्रेमी भक्त आहेस म्हणून हा हार मी तुला दिला आणि तू तो हार फोडून तोडून फेकून देत आहेस. तेव्हा मारुतीराया म्हणतात माता ज्या गोष्टीमध्ये माझा राम नाही ते माझ्या काही कामाचं नाही. मग सीतामाता रागवतात आणि म्हणतात बरं जाऊ दे त्या मनात राम नाही मग तुझ्यात तरी राम आहे का रे. तेव्हा हनुमंतराया झाडावरून खाली उडी टाकतात व आपल्या दोन्ही हातांच्या 10 बोटांमध्ये शक्ती प्रगट करतात आणि आपलं हृदय फाडतात. माय बाप्पा हो. तेव्हा हनुमंतरायांच्या हृदयामध्ये सीतामातेला प्रभू रामचंद्र सीतामाते सकट लखन भैया सकट बसलेले दिसतात. यालाच म्हणतात भक्ती. यालाच म्हणतात ज्ञान आणि वैराग्य. कोणाकडे भक्ती असते कोणाकडे ज्ञान असते तर कोणाकडे वैराग्य असतं. पण माझ्या हनुमंतरायाकडे एकनिष्ठ भक्ती होती उत्तमातलं उत्तम ज्ञान होतं आणि वैराग्य होतं. हे सज्जन माय बाप्पा हो ते कसे म्हणाल तर नवरत्नाच्या हारासारखा हार पारखणे म्हणजेच उत्तमातले उत्तम ज्ञान.
एकनिष्ठ भक्ती आणि वैराग्य. हे सज्जन माय बाप्पा हो, भक्ती ज्ञान वैराग्य हे उत्तमातल्या उत्तम पुरुषोत्तमाला प्राप्त होते असे माझ्या तुकोबारायाने जाणलं. हनुमंतरायांना शरण गेले, भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त करून घेतलं आणि या जगाला सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मन वैराग्य त्याग. भक्ती ते न मन वैराग्य त्याग. भक्ती ते न मन वैराग्य तो 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 त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. देहाच्या निराशे भाविते अठाया. देहाच्या निराशे भाविते अठाया. ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. देहाच्या निराशे भाविते अठाया. देहाच्या निराशे भाविते अठाया. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मज्ञानू. विठाला विठाला हर विठाला विठ्ठल विठ्ठल. हर विठ्ठल 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 विठ्ठल. हे सज्जन माय बाप्पा हो, जन्माला आला कोणाचा तरी आधार घेऊन जन्माला, हे सत्य आहे. जन्माला जीव येतो आई वडिलांचा आधार घेऊन येतो. जे जीव इथे जगतोय म्हणजे त्या पृथ्वी मातेचा आधार घेऊन जगतोय. हे सज्जन माय बाप्पा हो, जीव ज्ञानी बनलाय, सद्गुरु संतांचा आशीर्वाद घेऊन बनलाय. ज्ञान घेऊन जगाला वाटतोय, सद्गुरूंचा आधार घेऊन वाटतोय. माय बाप्पा हो, हे बोलणं एवढं सोपं आहे, हे बोलणं एवढं सोपं आहे, ते फार कठीण आहे. ते कठीण कसे आहे ते मी सांगते, ऐका. तर हे सज्जन माय बाप्पा हो, जन्माला येण्यासाठी सुद्धा त्यांची कूस शुद्ध असली पाहिजे. धन्य धन्य जयाची कूस ज्ञानदेव जन्मले. हे सज्जन माय बाप्पा हो, त्यांची कूस चांगली होती म्हणून त्रैलोक्याचा ज्ञानाचा पुतळा म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली हे जन्माला आले आणि या जगाचे उद्धारक ठरले. विठाला तरी सज्जन माय बाप्पा हो, ज्ञानदेव ज्ञानदेव चुकी मुखी म्हणता चुकती फेर. तर साधना करणाऱ्या साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज भक्ती ज्ञान वैराग्य पाहिजे. तेव्हा तुकोबारायांनी त्यांची तळमळ पाहून त्या साधकांना या अभंगाद्वारे भक्ती ज्ञान वैराग्यांची व्याख्या सांगितली. तर भक्तीचे काही प्रकार पडतात. भक्तीचे काही प्रकार पडतात, ऐका. नंबर 1 पराभक्ती, नंबर 2 अपराभक्ती, नंबर 3 साध्य भक्ती आणि नंबर 4 साधना भक्ती. वैराग्याचे 2 प्रकार पडतात, जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. ज्ञानाचे 2 प्रकार पडतात, अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. हे सज्जन माय बाप्पा हो, या अभंगामध्ये सांगितलेल्या व्याख्या अपरोक्ष ज्ञानाची, पराभक्तीची आणि जिज्ञासा वैराग्याची. विठाला विठाला.
आहेत. शब्द कमी पण आशय मोठा. बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. तैशी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. मिथिलायां प्रदीप्तायां न मेदहति किंचन. ज्याप्रमाणे सूत्रामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती हे दोष दिसून येत नाही, त्याचप्रमाणे माझ्या तुकोबरायांच्या अभंगामध्ये सुद्धा हे दोष दिसून येत नाहीत. विठाला विठाला व्याख्या सांगतात. भक्ती ते नमन, भक्तीची ते व्याख्या सांगतात. त्याचप्रमाणे भागवत ग्रंथामध्ये भक्त प्रल्हादाने भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मनिवेदनम. नंबर 1 श्रवण. श्रवण करीत असताना लय, विक्षेप, कषशाय, रसस्वाद हे 4 दोष निवृत्त करून भगवंताचे गुणानुवाद जर केलं तर मनुष्य पराभक्तीला प्राप्त होतो. विठाला श्रवणाची मिसे बैसे ओ येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदो. हे सज्जन मायभाव श्रवणाने शोक निवृत्त होतात. श्रवण केल्याने मनुष्य पराभक्तीला प्राप्त होतो. तर मायभाव त्या पराभक्तीला प्राप्त होण्यासाठी श्रवण ही प्रथम पायरी आहे. निळामने प्रथम पायरी हरी कथा श्रवण मनन परी निज ध्यासी आत्माया गई भेटी जे निर्धारी साक्षात हरी. विठाला विठाला कीर्तन म्हणजे काय तर भगवंताचे दिव्य जन्मकर्म, त्यांच्या बाललीला, सगुण चरित्र, पवित्र अशादी गुणांचं वर्णन त्यालाच कीर्तन म्हणतात. कीर्तन कसे करावे माझे एकनाथ महाराज सांगतात. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनोभावे नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, हरिदासी कीर्तन. शास्त्राच्या मताने आणखीन 3 प्रकार आहेत. गुण कीर्तन, नाम कीर्तन आणि लीला कीर्तन. विठाला विठाला चिंतन करायचं आहे. नंबर 1 यश. हा गुण ज्याच्या बाजूने आहे त्याला अपयश हा कधीही रोखू शकत नाही असं अर्जुनाचं मत आहे. नंबर 2 श्रीलक्ष्मी समुद्र मंथन. नंबर 3 वैराग्य. तर माय बापा हो, वैराग्य म्हणजे काय? तैसे आहे कीचे स्वर्गीचे भोग पाईक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. नंबर 4 ज्ञान. विठाला विठाला
अनुस्मरण म्हणजे काय? भगवंताचे स्मरण करणे. नंबर 3 अर्चना भक्ती. अर्चना भक्ती म्हणजे काय? तर भगवंताची पूजा करणे. पत्रम पुष्पम फलम तोयम एमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरुत मश्नामी प्रयतात्मनः. तर माय बापा हो, भगवंताच्या पूजेमध्ये पत्र पुष्प तो हे लागते, पण अहिंसा, इंद्रिय निग्रह, दया, क्षमा, ध्यान, तप, सत्य, ज्ञान असे 8 प्रकारचे पुष्प भगवंताच्या पूजेत लागतात. तर माय बापा हो, असे 8 पुष्प भगवंताच्या पूजेमध्ये लागतात. विठ्ठला विठ्ठला दास्य भक्ती. नंबर 5 दास्य भक्ती. ही भक्ती हनुमंतरायाने केली. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखिले रामचरण. नंबर 6 सख्य भक्ती. ही भक्ती अर्जुनाची होती. माय बापा हो, जे गुह्य भगवान श्री कृष्णाने वसुदेव पिताला, माता देवकीला, बंधू बळीभद्राला, पत्नी लक्ष्मी मातेला सांगितले नाही, ते गुह्य भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितले. विठ्ठला विठ्ठला. नंबर 7 वंदन भक्ती. वंदन केल्याने देव बंधनात पडतात. वंदन केल्याने देव बंधनात पडतात. नंबर 8 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो. नंबर 8 पादसेवन. पादसेवन म्हणजेच काय? तर भगवंताच्या पायाची पूजा करणे. नंबर 9 आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजेच काय? आत्मनिवेदन म्हणजे काय तर ऐका, आपण एक बळीराजाचं उदाहरण घेऊया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो. हे सज्जन माय बापा हो, इंद्राच्या मताने बळीराजाने 99 यज्ञ पूर्ण केले. लास्टचा अश्वमेध यज्ञ होता, तेव्हा अतिथी बनून भगवान विष्णू साक्षात त्यांच्या ते यज्ञ सोहळ्यामध्ये आले. हे सज्जन माय बापा हो, त्या बळीराजाने त्या वामन अवतारामध्ये भगवान श्री विष्णुदेव आलेले होते. मग बळीभद्राने विष्णुदेव म्हणजेच वामन रूपामध्ये आलेले विष्णुदेव त्यांचे पाद्य पूजन केले व त्यांना विचारलं की आपली दक्षिणा काय? तेव्हा देवाने सांगितले, मला फक्त 3 पावलं जमीन द्या. विठ्ठला विठ्ठला. तर माय बापा हो, संकल्प सोडण्यासाठी कमंडलूतलं पाणी बळीराजा हातात घेत होता. तेव्हा माय बापा हो, कमंडलूतून काही पाणीच येईना, म्हणून एक गवताची काडी बळीराजाने हातात घेतली व ती त्या कमंडलूच्या छिद्रात घालू लागला. माय बापा हो, त्या कमंडलूतून रक्त बाहेर येऊ लागलं. तर त्या कमंडलू मध्ये शुकाचार्य एक छोटंसं रूप धारण करून बसलेले होते. माय बापा हो, ती दर्भाची काडी म्हणजेच गवताची काडी शुकाचार्यांच्या डोळ्यात लागली व त्यांचा डोळा फुटला आणि त्यांच्या डोळ्यातून रक्त
म्हणालं, महाराज गुरु तुम्ही बाहेर या. तेव्हा शुकाचार्य बाहेर येतात. संकल्प बळीराजा सोडतो व पुन्हा शुक्राचार्य कमंडलूतून बाहेर येतात व पुन्हा बळीराजा संकल्प सोडतो आणि मग पुन्हा देवाला सांगतो, आता तुम्ही तुमची 3 पावलं जमीन घेऊ शकता. तेव्हा देवाने पहिल्या पावलामध्ये 21 स्वर्ग, दुसऱ्या पावलामध्ये 7 पाता, आता तिसरे पाऊल कुठे ठेवावे? बळीराजाने सांगितलं, माझ्या डोक्यावरती ठेवा. तेव्हा देवाने आपला 3रा पाऊल बळीराजाच्या डोक्यावरती ठेवला. तर माय बापा हो, देवाला आपले प्राण अर्पण केले. तुका म्हणे, प्राण करा देवासी अर्पण, विठ्ठल विठ्ठल. तर माय बापा हो, एक कुटुंब होते. त्या कुटुंबामध्ये 2 मुलं जन्माला आली. ती मुलं मोठी झाली. ती मुलं सर्व घराचा कारभार पाहायची. कारभार पाहत त्यांना त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपणही कुठेतरी एक छोटंसं घर बांधावं, कुठेतरी थोडीशी जमीन घ्यावी. पण माय बापा हो, त्यांच्या घरच्या खर्चासाठी सर्व आलेले पैसे निघून जायचे. मग त्यांची इच्छा तशीच राहून जायची. माय बापा हो, असे खूप दिवस निघून गेले. एके दिवशी थोरला मुलगा मजुरीने दुसऱ्याच्या इथे शेताला जातो. धाकटा मुलगा आईला बरे नव्हते म्हणून धाकटा मुलगा आईला घेऊन सरकारी दवाखान्यात जातो. तर माय बापा हो, वडील घरी एकटे असतात. त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागतात की आता मुलांच्या आईला बरे नाही, त्यात माझ्या जर शरीराला काही झालं तर माझे 2 मुलं एवढा मोठा प्रपंचाचा गाडा कसा ओढतील, कसं होईल? त्यांच्या मनामध्ये अनेक विचार येऊ लागतात. ते आणि घरामध्ये एकटेच असल्यामुळे विचाराने त्यांचे डोके वर काढले होते. माय बापा हो, तेवढ्यात दारावरून एक आवाज येतो, भिक्षान्न देही मा. तेव्हा ते वडील गडबडीने उठतात आणि दारात जाऊन बघतात. तर काय माय बापा हो, तिथे एक भिक्षुक मूर्ती वडिलांना दारात थांबलेली दिसते. वडील त्या मूर्तीकडे पाहत थांबतात. तर कशी माय बापा होती मूर्ती? हातामध्ये चिमटा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला लावलेला भस्म, अंगावरती भगवे वस्त्र, अशी ती भिक्षुक मूर्ती होती माय बापा हो. आणि त्या मूर्तीला पाहून वडिलांनी डोळे बंद केले. त्यांना काही दिसेनासे झाले आणि काही क्षणानंतर त्यांना त्यांच्या वडिलांचे स्मरण झाले की त्यांचे वडील असेच त्यांच्या दारावरती काही अतिथी यायचे. त्यांचे वडील त्या अतिथी सर्वांना जेवण द्यायचे. सर्व अतिथींना जेवण द्यायचे, सर्वांचा सन्मान करायचे. तेव्हा त्यांचे डोळे उघडतात व ते वडील पळत आपल्या घरातल्या देवाऱ्याजवळ जातात. तिथे गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी ठेवली दत्तप्रभूची त्यांना मूर्ती दिसते. मग ती मूर्ती ते हातात घेतात आणि त्या मूर्तीकडे बघत म्हणतात, दत्तप्रभू आमच्यावरती रुष्ट झाले की काय? आम्ही संसारात रमून गेलो, आम्ही दत्तप्रभूंची पूजा केली नाही म्हणून देव आमच्यावरती रुष्ट झाले की काय? आमच्यावरती नाराज झाले की काय? तेवढ्यात माय बापा हो, वडिलांचे लक्ष झोपडीला टांगलेल्या एका भांड्याकडे जाते. त्या भांड्यामध्ये दवाखान्यात गेलेल्या आईने काही हरभरे भाजून ठेवलेले होते. ते हरभरे मजुरीच्या मोबदल्यात मिळालेले होते. माय बापा हो, मुलांना वेळेवर जेवायला भेटायचं नाही म्हणून त्या आईने मुलं येतील, 4 हरभरे खातील, पाणी पितील म्हणून ते हरभरे भाजून ठेवलेले होते. वडील ते हरभरे एका मातीच्या पात्रात काढतात. व ते हरभरे काढून ते नेऊन भिक्षुक मूर्तीजवळ नेतात. तर माय बापा हो, ते भिक्षा वाढत असताना त्या झोळीचा स्पर्श त्या मातीच्या पात्राला झाला. तर माय बापा हो, ते पात्र सोन्याचे बनले. आणि माय बापा हो, त्या संतांनी आपला चिमटा त्या ग्रस्ताच्या डोक्यावरती ठेवला व म्हणाले, तू आता काही काळजी करू नकोस, यापुढे तुला सर्व काही मिळेल. तर माय बापा हो, हे डोळे बंद करून वडील थांबतात. त्यानंतर
तिथून ते साधू महाराज निघून जातात. वडील देवाराजवळ येतात आणि तिथे बसतात. घरामध्ये थोरला मुलगा येतो. त्यांची माय बापा हो विठाला विठाला विठाला. त्यांचा नियम असतो बाहेरून आल्यानंतर पाय धुवायचे व देवारा जाऊन तिथला भस्म आपल्या कपाळाला लावायचा. मग माय बापा हो हा मुलगा पाय धुतो, देवारात जातो. तर माय बापा तो वडिलाला बघत असतो. वडील कुठे गेले असतील. मग तो देवारामध्ये जातो. देवारात गेल्यानंतर तिथे बघतो वडील तिथे चिंतेत बसलेले होते. याच्या मनात विचार येऊ लागतात. वडील असे का बसले, वडिलांना काय चिंता वाटत आहे, एवढे चिंतेत का आहेत वडील. मग मुलाचे लक्ष अचानक वडिलांसमोर ठेवलेल्या त्या सोन्याच्या पात्राकडे जाते. मायबाप हो मुलगा तेथे वडिलांच्या बाजूला बसतो. काही वेळानंतर धाकटा मुलगा दवाखान्यात गेलेल्या आईला घेऊन येतो. आल्यानंतर आई आणि तो मुलगा त्यांच्या नियमाप्रमाणे पाय धुतात व घरात जातात. घरात गेल्यानंतर ते देवाराकडे जात होते. ते म्हणतात, तो धाकटा मुलगा म्हणतो वडील कुठे गेले, दादा कुठे गेला. हे देवारात जातात. देवारात गेल्यानंतर त्यांना वडील व त्याचा दादा तिथे बसलेले दिसतात. यांच्या मनामध्ये विचार येऊ लागतात. हे एवढे चिंतेत काय आहेत, का नाही. हृदयाला धक्का बसण्यावर त्यांच्या मनामध्ये विचार येतो. धाकट्या मुलाचे लक्ष अचानक त्या देवळात ठेवलेल्या दत्तप्रभूच्या मूर्तीकडे जाते. अचानक असा लखलखीत प्रकाश त्या मूर्तीतून होतो व सर्वांचे डोळे बंद होतात आणि सर्वांना काही दिसेनासे होते. तर माय बाबा हो सर्वांना काहीच दिसत नाही. मग काही क्षणानंतर ते सर्वजण डोळे उघडतात. तर त्या घरातले सर्व भांडे सोन्याचे झाले होते. माय बाप हो मग वडील त्या सर्वांना सांगतात, आपल्या दारामध्ये एक देवसंत रूपी भिक्षुक मूर्ती आलेली होती आणि आवले मी तू भाजून ठेवलेले हरभरे त्या भिक्षुक मूर्तीला नेऊन दिले आणि ते संत डोक्यावरती चिमटा ठेवून म्हणाले तुला यापुढे सर्व काही मिळणार आणि ते तिथून निघून गेले. माय बापा हो तर त्यांचे सर्व दुःख त्या संतांच्या कृपेने गेले. तर माय बापा हो त्यासाठी देहाचा निराशा करावा लागतो. अभंगाच्या दुसऱ्या असेल तर माय बापा हो दुधामध्ये तूप बघायचे असेल तर या प्रपंचरूपी सागरामध्ये अडकलेल्या संसारामध्ये देव बघायचे असतील तर खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जायचे असेल तर या प्रपंचामध्ये अडकलेल्या जीवाला श्रीमंतीमध्ये बघायचे असेल तर विठाला 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 असेल तर मायबाप होय की गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याने
म्हशी घेतल्या, 5-6 गायी घेतल्या, दररोजचे 50 लिटरचं दूध काढायचं आणि सर्व दूध नेऊन बाजारात विकून टाकायचा. आणि सण आला, बायकोला म्हणायचं अगं तूप कुठे आहे? बायको रागवायची, अहो सर्व दूध तुम्ही काढता, बाजारात नेऊन विकून टाकता आणि मला विचारता तूप कुठे आहे? मग बायको रागावली की बाजारात जायचा आणि मिसळीचं तूप घेऊन यायचा आणि ते खायचा. बायको म्हणायची, अहो एवढं करण्यापेक्षा त्या ते दूध जर तुम्ही थोडं घरी ठेवलं, त्याचं आपण चांगलं घरी तूप बनवून नाही का खाऊ शकणार? मग पती दुसऱ्या दिवसापासून त्या 50 लिटर दुधामधलं 5 लिटर दूध घरी ठेवायचा व बाकीचं दूध बाजारात नेऊन विकायचा. मग त्याची पत्नी ते दूध तापवायची, त्याला विरजू लावायची, दुसऱ्या दिवशी त्याचं ताक करायची, लोणी काढायची व त्याचं तूप बनवायची. विठ्ठला हे सज्जन माय भाऊ, प्रपंचात अडकलेल्या संसारामध्ये देव बघायचे असतील तर माय बाप हो, त्यासाठी देहाने खूप कष्ट करावे लागतात. खाणे पिणे जगणे येणे जाणे यापेक्षाही देहाने आणखीन कष्ट केले तर देव प्राप्ती होते. विठ्ठला नंबर 3 माय बापा हो, या प्रपंच रूपी सागरात अडकलेल्या जीवाला श्रीमंती बघायची असेल तर माय बापा हो, बायको शेतात जाते, मजुरीने राबराब कष्ट करते, पैसे कमवते व ते आईते पैसे घेऊन खातो. रात्रचे 12 तास झोप काढतो पण दिवसाची पण 8 तास झोप काढतो. याने श्रीमंती जाऊन गरिबी जाऊन श्रीमंती येईल का? त्यासाठी जीवाने फार कष्ट करावे लागतात, तेव्हाच गरिबी जाते व श्रीमंती येते. विठ्ठला हो, तर माय भाऊ, यासाठी देहाने खूप कष्ट करावे लागतात. देहाच्या निरसने पावी जया ठाया, माझी ऐसी काया जवनो हे सज्जन माय बाप्पा हो, ऐका. एका गावामध्ये काही ग्रस्त राहत असतात. विठ्ठला म्हणजे तुकोबाराया म्हणतात की देहाला निराश करणे. तर देहाला निराश करणे म्हणजे काय? देहावरची आस्था सोडणे. तर माय बापा ऐका, एकदा कबीरदासजी महाराज रस्त्याने जात असताना त्यांच्या पिंडरीचा मांसाचा गोळा एका कुत्र्याने तोडला. रक्त भळभळ वाहू लागलं. तेव्हा काही लोक ओरडतात आणि म्हणतात, महाराज तुमच्या पिंडरीचा मांसाचा गोळा कुत्र्याने तोडला. कबीरदासजी महाराज म्हणतात, कुत्ता जाने और चमडा जाने. विठ्ठला दृष्टांताद्वारे सांगतात की जर माय बापा हो, स्वयंपाकासाठी 3 गोष्टींची गरज लागते. उदकाग्नी धान्य धान्याकडे पाहते, उदकाग्नी धान्य धान्याकडे पाहते, उदकाग्नी धान्य धान्याकडे पाहते, उदकाग्नी धान्य धान्याकडे पाहते, उदकाग्नी धान्य धान्याकडे पाहते.
तरी सज्जन माय बापा हो, तो साधक तुकोबारायांना म्हणतो, महाराज मी फक्त भक्ती करणार, ज्ञान आणि वैराग्यासाठी मी प्रयत्न करणार नाही. तर मला ती उत्तमातली उत्तम स्थिती प्राप्त होईल का? तर तुकोबाराया म्हणतात, जर ज्ञान आणि वैराग्य नसेल तर काहीच कामाचे नाही. एक विनय एक काम नये. ज्याप्रमाणे स्वयंपाकामध्ये उदक, अग्नी, धान्य हे तिन्ही मधला एकही जर नसेल तर स्वयंपाक तयार होऊ शकत नाही. एक विनय एक काम नये. तर तुकोबाराया म्हणतात, ती उत्तमातली उत्तम स्थिती प्राप्त होण्यासाठी भक्ती, ज्ञान, वैराग्य या तिन्हीचीही गरज असते. तर सारातला सार सर्वेश्वर म्हणजे भगवान परमात्मा. उत्तमातला उत्तम सर्वेश्वर म्हणजेच भगवान परमात्मा. त्याला जर प्राप्त व्हायचं असेल तर सारातले सार असलेले वर्म, उत्तमातले उत्तम असलेले वर्म प्राप्त केल्याशिवाय त्या भगवंताला प्राप्त करता येत नाही. माय बापा होता तो सारातला सार भगवान परमात्मा आहे, उत्तमातला उत्तम भगवान परमात्मा आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी हा नश्वर देह प्राप्त झालेला आहे. तर माय भाऊ, इथे हा सर्व विरोधाभास दिसतो. तो सारातला सार परमात्मा आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी हा नश्वर देह त्याच्यापर्यंत कसा पोहोचेल? त्यासाठी मला तुकोबारायांनी उत्तमातले उत्तम असे वर्म या देहाला सांगितलेले आहेत. संतांनी देखील उपदेश केलेला आहे आणि तिथपर्यंत आपल्या देहाला पोहोचवलेला आहे. याही पुढे जाऊन सांगते तर संतांनी या देहाला देवच बनवून टाकले. म्हणून माय बापा हो, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. हे सज्जन माय बापा हो, जर संतांची संगती केली, संतांच्या वचनावरती जर आपण विश्वास ठेवला तर अशक्य असलेली गोष्ट देखील शक्य होते. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याचप्रमाणे माय बापा हो, या आपल्या परिसरामध्ये अवतार धारण करून आलेले दत्तप्रभू पर्यंत, दत्तप्रभूला प्राप्त करण्यासाठी आलेले तुम्हा माझ्या जीवाला भक्तीचा, ज्ञानाचा बोध सांगणारे, स्वतःच्या देहाला राख रांगोळी लावून स्वतःच्या देहाला कष्ट देणारे गुरुवर्य परमपूज्य व्यंकट स्वामी महाराज यांनी दिलेल्या सेवेमुळेच आपण त्या तुकोबारायांनी सांगितलेल्या उत्तमातल्या उत्तम वर्माला आपण प्राप्त होणार आहोत. विठ्ठला विठ्ठला तर हे सज्जन माय बाप्पा हो, तुम्हाला एक दृष्टांत सांगते, ऐका. तर माय बाप्पा हो, विठ्ठला 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 पंढरीनाथ त्या पंढरपुरामध्ये अवतार धारण करून स्थित झालेला आहे. हे सज्जन मायभाव, त्याच्या दर्शनासाठी चार वाऱ्यांचा प्रकल्प आहे. त्यातली सर्वात मोठी वारी म्हणजेच आषाढी वारी. तर आषाढी वारीला अनेक भक्तजन जातात, रात्रभर जागरण करतात, सकाळी चंद्रभागेचं स्नान करतात व आपल्या एकादशीचं पारणं सोडण्यासाठी अनेक ठिकाणी नैवेद्य करतात. कोणी बुंदा करतं, कोणी पोळी करतं, कोणी गुलाबजामुन करतं. असे प्रकारचे सर्वजण नैवेद्य करतात. त्याचप्रमाणे आपल्या टाकराळा गावच्या शेजारचे गाव, त्यातले एक सुशिक्षित जोडपं पंढरपूरच्या वारीमध्ये सामील होतं. ते पंढरपूरमध्ये पोहोचतात. एका धर्मशाळेत जातात. गेल्यानंतर रातभर जागरण करतात, सकाळी उठून चंद्रभागेचं स्नान करतात व त्या धर्मशाळेत परत येतात.
माय बापा हो धर्मशाळेमध्ये परत येतात. त्या धर्मशाळेमध्ये पुरणपोळीची पंगत असते. पुरणपोळीची पंगत असते. तर ऐका, मग त्या पंक्तीचा मालक हा सुशिक्षित साहेबांचा दोस्त असतो. मग त्या सुशिक्षित साहेबांच्या आईने आई वृद्ध होती. त्या आईने अंगावरती पांढरी शुभ्र साडी परिधान केलेली होती. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती. कपाळाला लावलेला भस्म होता. आणि माय पाहो त्या आजीने सुंदर अशा नाजूक नाजूक पोळ्या केल्या. आणि त्या सुशिक्षित साहेबांच्या बायकोने व त्या साहेबाने त्या पोळ्यांचा केलेला भेद पाहिला. त्या साहेबाच्या बायकोने पोळ्या करण्यासाठी मदत केली व पुन्हा पंगत बसते. ते सर्वजण जेवायला बसतात. त्या सर्वांना पोळ्या खूप आवडतात. सर्वांना आनंद होतो. मग पुन्हा ते घरी येतात. घरी आल्यानंतर सुशिक्षित साहेब त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं त्या पंढरपूरमध्ये झालेला स्वयंपाक खूप चांगला होता, तू करशील का ग? ती म्हणते, अहो तो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, तो कधीही करायचा नसतो. आपण कधी नाही ते आषाढी वारीला गेलो होतो. मग आता आपण काय करूया? आता एकादशी जवळ आलेली आहे. एकादशीचा आपण उपवास करूया आणि आपण पुरणपोळीचं नैवेद्य करूया. काही वारकऱ्यांना घरी जेवायला बोलूया. मग साहेबांना हे पटतं. साहेब म्हणतात ठीक आहे. मग एकादशीला 4 दिवस बाकी असताना साहेबांची पत्नी सर्व सामान आणून ठेवते. सर्व सामग्री घरामध्ये आणून ठेवते. एकादशी येते. एकादशी दिवशी दिवसभर उपवास करतात. द्वादशी येते. ते बायको लवकर उठते. सर्व छोटा मोठा स्वयंपाक करून घेते. भज्जे, पापड, वरण, भात असा सर्व स्वयंपाक ती करून घेते. आता करायच्या होत्या पोळ्या. गावरान गव्हाचं ती पीठ मळते. माय बापा हो सर्व सामान ती तयार करून ठेवते. आता 11 वाजलेत. वारकरी येतात आणि आपण त्यांना गरम गरम पोळ्या करून वाढाव्यात म्हणून ती तयारीत असते. माय बापा हो ती पोळ्याला बसते. जसा गोळा घेतला तो मैसूर पाकच व्हायचा. पोळ्या काही जमणार. तर वारकरी घरी येतात. सुशिक्षित साहेब खुर्चीवरती बसलेले होते. त्यांना वाटतं आपल्याला पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या पंक्तीत जेवायला भेटेल म्हणून ते खूप आनंदात होते. मग ही इकडे बायको, तिला पोळ्याच काही जमणार. 12 वाजतात, 1 वाजतो, 2 वाजतो. साहेब म्हणतात ही जेवायला का बसा म्हणत नाही. मग साहेब किचन रूम मध्ये येतात आणि म्हणतात, अगं पोळ्या झाला का नाही? ती म्हणते, अहो पोळ्याच जमिनात. तो म्हणतो, अगं मला विचारावं का नाही? मी सर्व पाहिले पोळ्या कसे करतात ती. थांब मी तुला सांगतो. मग माय बाप्पा हो तो म्हणतो, अगं त्या म्हाताऱ्या आजीने अंगावरती पांढरी साडी घातली होती, तू पांढरी साडी का बरं घातली नाहीस? जा पांढरी साडी घालून ये. माय भाऊ तिने जाते अंगावर पांढरी साडी घालून येते. मग पुन्हा पोळ्याला बसते. पोळ्या काही येणार. तो म्हणतो, अगं तू गळ्यात तुळशीची माळ का घातली नाहीस? त्या आजीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. मग तो जातो एका वारकऱ्याकडून तुळशीची माळ घेतो व त्या पत्नीच्या गळ्यात तुळशीची माळ घालतो. तो म्हणतो, आता पोळ्या कर. पोळ्या काही येणार. मग ती म्हणते, आता काय करावं? तो म्हणतो, तुझ्या कपाळाला गंध का लावला नाहीस? जा गंध लाव. तिच्या कपाळाला गंध लावतो. तरीही पोळ्या काही येणार. आता माय बाप्पा हो वारकरी विचार करू लागतात, ह्या साहेबाचं साहेबाच्या पत्नीचं चाललंय तरी काय? मग माय बाप्पा हो याला आठवतं आता काय करावं आपण? त्या आजीच्या डोक्याला केस नव्हते. मग हा काय म्हणतो, अगं त्या आजीच्या डोक्याला केस नव्हते, तुझ्या डोक्याला तर एवढे मोठे केस आहेत. थांब मी आता जाऊन न्हाव्याला बोलून आणतो. माय बापू हा न्हाव्याला बोलवायला जातो. वारकरी म्हणतात, तुमचं तर चाललंय तरी काय? तो म्हणतो, थांबा पोळा झालाच आता, थोडं थांबा. जातो न्हाव्याला घेऊन येतो व त्या बाईचे सर्व केस कापून टाकतो. माय बापा हो ही मनगटावर तेल टाकून पोळ्या करायला बसते. तरीही पोळ्या काही येणार. आता तिला दुःख वाटतं, माझे केसही गेले आणि पोळ्याही जमेनात. मग हा काय करतो, थांब मी माझ्या मित्राला फोन करतो, त्याच्या आईला आपण विचारून घेऊया. फोन लावतो. फोन म्हणतो, कौरे क्षेत्राच्या बाहेर
पण काही लागेना. आता कसं करावं? माय बापा हो, फोन तर लागना गेला. मग आता काय करतो? आता तो स्वयंपाक रूम मध्ये येतो, पोळ्याचं उद्घाटन करणार, कमराचा बेल्ट काढतो आणि त्या बाईच्या पाठीमध्ये सन सन अशा 2 पट्ट्याने वडतो. माय बापा हो, नाजूक बाई होती ती, लगे लगे लाल भुडक पडली. मग तो पती म्हणतो, तुला असं मारून जमणार नाही, तुझ्या पिठाच्या गोळ्यासारखा तुझ्या टिरीवर मारतो म्हणजे तुला लक्षात येईल. अहो ती म्हणते, थांबा थांबा थांबा, मी आत्ता पोळ्या करून दाखवते. तो म्हणतो, तुला मारला लगेच सुचलाय होय का पोळ्या करायचं? थांब तुला सांगतोच आता, तुला बघ कसं मारतो. ती म्हणते, नका हो, थांबा, मी आत्ता पोळ्या करून दाखवते. पोळ्या करायला बसते. इतका आवडं काय करते माहितीये का तिनं? पुरणाचा गोळा घेते आणि त्याच्यामध्ये पिठाचा गोळा घालते, पुरणाचा गोळा घेते, पिठाचा गोळा घालते. असा नाही पोळी होईल का सांगा बरं? माय बापा हो, तिला त्या नवऱ्याने तसे वाक्य बोलल्याबद्दल तिला कळतं, पिठाचा गोळा घ्यायचा त्यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा. माय बाप, सुंदर अशा पोळ्या होतात, वारकरी जेवण करतात. मग आपला दृष्टांत संपला. तर माय बापा हो, स्वयंपाकासाठी उदक, अग्नी, धान्य हे तिन्ही साहित्य असून सुद्धा स्वयंपाक कसा करावा हे ज्ञान जर नसेल, स्वयंपाक पूर्ण होईल का? विठाला तर माय बाप, पोळ्या करण्यासाठी उदक म्हणजे पाणी होतं, पीठ होतं आणि अग्नी होती. पण ती पोळ्या कसं करावं ते तिला ज्ञान नव्हतं. ते पतीचा बेल्टाचा मार खाल्यावर तिला आलं. माय बापा हो, जे ज्ञान तिला इतके बघून सुद्धा आलं नाही, ते पतीचा बेल्टाचा मार खाल्यानंतर आलं. त्यासाठी भक्ती ज्ञान वैराग्याला जर प्राप्त व्हायचं असेल तर सद्गुरु संतांच्या तत्वांचा, त्यांच्या उपदेशांचा मारा अंगावरती करून घ्यावा लागतो. विठाला विठाला जन्माला कित्येक जण येतात, तुम्ही कसे ओळखणार कोण सत्य आहे कोण असत्य आहे? मग तुकोबाराया म्हणतात, तू काही काळजी करू नको, मी त्यातला पारखी आहे, मी त्यातला व्यापारी आहे, मला ते सर्व कळतं. अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे माझा पडतीचा तुका म्हणे
जोवर नव्हे सर्व जीवाची तुकोबाराय काय करतात तर चाचणी करतात. त्याचप्रमाणे इथे माझे बसलेले सर्व श्रोते मंडळ माझी चाचणी करत आहेत. मी काय बोलत आहे काय नाही. विठाला तरी सज्जन माय बाप्पा हो, सद्गुरु जन्माला येतात, संत जन्माला येतात, भगवंत अवतार घेऊन जन्माला येतात, अनेक जीव जन्माला येतात. ऐका माय बाप्पा हो, एके गावामध्ये एक माझ्यासारखा आळशी शेतकरी राहत होता. आणि ऐका तो काय झालं माहितीये का, जूनची पेरणी झाली, सर्व लोकांचं पेरणं झालं, त्यांचं पेरलेलं सर्व असं मस्त दिसू लागलं. आणि हा काय करतो, मला शेंगा पेरायचे म्हणतो आणि नांगर ते काय काय घेतात मला काय माहित नाही तेवढं, ते सर्व सामान घेऊन तो शेताला जाऊ लागतो. जातो माय बाप्पा हो, वाटेत त्याला एक मनुष्य दिसतो. तो म्हणतो, अरे कुठे चालायस रे गणपत? तो म्हणतो, पेरणी करायला चाललो. बर असं का, बर जा पेरणी करून ये. मग तो जातो. मग गेल्यानंतर सर्व माय बाप्पा हो पेरून वगैरे घेतो. पेरला की असा जे पाऊस सुरू होतो का नाही, मोठा लट असा पाऊस. मग काही दिवसानंतर सर्व लोकांचं पेरलेलं, त्याच्या अगोदर पेरलेलं होतं, सर्व लोकांचं पीक काढण्यासारखं झालं. सर्व लोक काढत होते. हा काय करतो, बघतो सर्व लोक काढत आहेत म्हणून
काढायला जातो. तो कसा माझ्यासारखा आशीनंदन होता. कशाची संधीची त्याला घाई, कशाचाच म्हणून तो जरा वेळ असा काय म्हणतात त्याला, तो कशासाठी थोडंसं थांबायचा नाही, माझ्यासारखा लगेच गडबड गडबड करायचा. आणि माय बापा हो जातो. ऐका, जुलैच्या लास्टच्या आठवड्यामध्ये तो पेरणी करतो आणि ऑगस्टच्या 15-20 तारखेला तो लगेच शेतात जातो काढण्यासाठी पीक. मग जातो, गेल्यानंतर शेतामध्ये त्या शेंगाचा वेल उपटून बघतो आणि माय भाऊ बघतो तर काय, त्याला एक बी शेंग नको, एक बी शेंग नको. तो गावात तो वेल घेऊन गावात ओरडू लागतो, माझ्या वेळेला एक बी शेंग लागली, माझ्या शेंगाला एक बी शेंग लागल नाही. असं तो जात राहतो. मग असेच पाटील, गावचे पोलीस पाटील बसलेले होते तिथे. कसे बसलेत बघा बर का गोट्यावर, तसे ते पाटील बसलेले होते. त्यांना सांगितलं माय भाऊ खाली बसा, पण ते काय ऐकत नाहीत. ते पाटील असे वट्यावर बसलेले होते आणि ते ओट्यावर बसलेले पाटील म्हणतात, अरे गणपत कुठे चाललायस, इकडे ये. तो जातो आणि म्हणतो, काय पाटील, हे काय घेऊन फिरतोस तू हातामध्ये? पाटील, हे माझ्या शेतातल्या का नाही शेंगा आहेत, शेंगा. ह्याला तर एक बी शेंग दिसना की. तीच म्हणतो की पाटील, मी जुलैच्या लास्टच्या आठवड्यात पेरला, पण माझ्या अजून शेंगाच्या शेंगा चालल्या. आता कसं करावं, येतात का एवढ्या लवकर शेंगा? मग पाटील म्हणतात, आणखी 2 महिने तू थांब, तुझ्या शेंगाला शेंगा येतील. हा काय करतो, बरं म्हणतो आणि जातो. विठाला विठाला विठाला. हे सज्जन माय बापा हो, आपला दृष्टांत संपला. त्यासाठी माय भाऊ तुकोबाराय चाचणी करतात. हा शेतकरी कितीही चाचणी जरी करत बसला तर एका महिन्यामध्ये पीक येईल का हो? नाही येणार. तर ऐका, आपण थोडं रामायणामध्ये जाऊ, तिथला एक प्रसंग घेऊ. तर बघा, तुम्हा सर्वांना तो प्रसंग माहीतच असेल, पण आपण एक सांगू. प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्यांचं लग्न झालं, त्यांना 14 वर्षाचा वनवास लागला. मग ते वनात गेले. वनात गेल्यानंतर मायबापा हो, सर्व सेवक त्यांच्या सोबत होते. मग प्रभू रामचंद्र, मग सीता मातेचं हरण झालं. हनुमंतरायाने सीता मातेचा शोध काढला. सीता मातेचा शोध काढला, लंकेत गेले, तिथे हाहाकार माजवला, सीता मातेला घेऊन आले. आणि माय बापा हो, सीता माता प्रभू रामचंद्र बसलेले होते. तेव्हा माय बापा हो, एक सागर पार करून त्यांना जायचं होतं. तर माय बापा हो, त्या सागरावरती तरंगणारा पूल बांधण्याचा हनुमंतरायाने विचार केला. आणि माय बापा हो, एक एक दगड घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे. दगड पाण्यावरती तरंगायचे. देव बघतात आणि एक दगड घेतात आणि पाण्यात टाकून बघतात. तसे का? तर देवाला वाटले आपले सर्व सेवक हे पाण्यात दगड टाकत आहेत, हे तरंगत आहेत, तर आपणही चाचणी करून बघूया दगड तरंगतो की नाही. मग प्रभू रामचंद्र एक दगड घेतात व तो पाण्यात टाकतात. तो दगड बुडून जातो. हळूच मारुतराया प्रभू रामचंद्राजवळ येतात आणि म्हणतात, प्रभू तुम्ही काय करत आहात? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे तुम्ही सर्वजण दगड पाण्यात टाकत आहात, सर्व दगड तरंगत आहेत, मग मी एक दगड टाकला, तो दगड लगेच बुडून गेला, असे का? तर हनुमंतराय म्हणतात, प्रभू तुमचे नाम ज्या दगडावरती लिहिलेलं आहे तोच दगड पाण्यावरती तरंगत आहे. तरले तरती हा भरवसा, 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 तरले तरती हा भरवसा.
तुझी चाचणी करतात. त्याचप्रमाणे माझे तुकोबाराय या सर्व जीवांची चाचणी करतात. कोण सत्य आहे कोण असत्य आहे याची चाचणी करतात. तर हे सज्जन माय बापा हो, तर त्या तुकोबारायांसारखी आपल्याला स्थिती प्राप्त व्हावी अशी आपण देवाकडे मागणी करूया, देवाला वंदन करूया. आणि ते माझ्या सेवेला मी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तर हे सज्जन माय बापा हो, तुम्ही खूप सुंदर साथ मला केली. विनेकरी दादा, मृदंग वादक, गायनाचार्य, तसेच आमचे भागवत कथा करणारे दिगंबर महाराज यांनी सुद्धा खूप सुंदर साथ मला केली. आणि मी जसे जमेल तसे या अभंगावरती चिंतन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही माझ्या मुखातून चुकीचे वाक्य किंवा शब्द जर